विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा जी आहे ती अखेर संपलेली आहे आणि आज 10वीचा निकाल लागलेला आहे। जवळपास राज्यात 92% असा हा निकाल लागलाय। यंदा देखील मुलींनीच बाजी मारत मुलींचा 94% निकाल लागलाय तर मुलांचा 90% निकाल लागलाय। याच निकालाच्या पार्श्वभूमीवर आता मी न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इथं विद्यार्थ्यांकडून जल्लोष जो आहे तो साजरा केला जातोय। विद्यार्थ्यांमध्ये अतिशय आनंदाचं असं वातावरण जे आहे ते पाहायला मिळतं। आपल्यासोबत देखील काही विद्यार्थी आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेऊ। किती टक्के पडले तुला, कसं वाटतंय? 70% पडले आणि बरं वाटतंय। आई बाबा पण खुश आहेत आणि सगळे असे अभिनंदन करत असतात तर बरं वाटतं। असं वाटतं मेहनत आम्हाला फळायला लागली। तर किती अभ्यास केला होता, कसं त्याचं प्रिपरेशन केलं होतं बऱ्यापैकी यूट्यूब वगैरेमधून। आणि मग आमच्या टीचर पण खूप भारी शिकवायच्या, बाची मॅडम आहेत त्या पण खूप भारी शिकवायच्या, त्याच्यामुळे पडले। आपल्यासोबत मुलींनी बाजी मारली यंदाच दरवर्षीप्रमाणे आपल्यासोबत तू पण आहेस। तुझं नाव काय, किती टक्के पडले तुला, कोणत्या शाळेत? DS सेकंडरी स्कूलमध्ये आहे। माझं नाव सान्वी होळकर आणि 99.60 पडले। कोणत्या विषयात तुला पैकीच्या पैकी गुण भेटले? संस्कृत मग बाकीचे विषय आई बाबा कसे आहेत, कसे खुश आहेत का ते या निकालाने? शाळा काय म्हणते? शाळा पण एकदम छान, सगळ्यांनी एकदम अभिनंदन वगैरे मस्त सगळं केलं आहे। आई बाबा पण खूप खुश आहेत, सगळे छान। तुझे डोळे मी आल्यापासून बघते एकदम लाल लाल दिसते, ते उन्हामुळे आलेत का आनंद अश्रू रडली निकाल बघल्यानंतर? असं काय नाही, रात्री झोप नाही झाली आहे, खूप भीती वाटत होती कालपर्यंत, पण आज एकदम छान झोप वगैरे सगळं होईल, मस्त छान। तुला कसं वाटतंय पर्सनली तुझा निकाल बघून? खूप छान वाटतं। मला वाटलं नव्हतं इतके पडतील वगैरे, अभ्यास पूर्ण केला होता पण शेवटी जे केलं त्याचं फळ मिळालं। तुझं नाव काय, तू कोणत्या शाळेत येस, किती पडले? माझं नाव सलोनी कैलास ओसवाले, मी न्यू इंग्लिश स्कूल टिळक शाळेतली आहे आणि 98.40% मिळाले तुम्हाला। कोणत्या विषयात तुला सर्वाधिक मार्क पडले, पैकीच्या पैकी कोणत्या विषयात पडले? हो, संस्कृतमध्ये पैकीच्या पैकी आहे। अरे वा, कसा गेला होता त्याचा पेपर? बाकीचे पेपर तुझे कसे गेले होते? आई बाबांचं काय मत आहे बरं तुझ्या निकालावर? सगळे पेपर छानच गेले होते, फक्त सायन्सचा थोडा अवघड गेला आणि आईबाबांनी पण खूप सपोर्ट केला, ध्येय वगैरे गाठण्यासाठी खूप हेल्प केली। रात्री झोप आली? काल जेव्हा रिझल्ट अनाऊन्स झाला होता तेव्हा तर झोप आली नव्हती थोडी, नंतर मग भावानं वगैरे समजल्यानंतर मग थोडं झोपले। आता कसं वाटतं? आता खूप छान वाटतंय एवढं सगळं। आपल्यासोबत पालक देखील आहेत, पालकांशी पण आपण बोलूयात। काय सांगाल, आज मुलांचा निकाल येतोय, कसं वाटतंय बरं? एकदम छान, सगळेजण उत्साही आहेत। रिझल्ट लागल्यानंतर अजून ते शाळेमध्ये येऊन ते एकदम उत्साहात मागवतात। आजकालचे पेरेंट्स मुलांना सपोर्ट करताना पण बरेचसे दिसतात, त्यावर काय म्हणणं? ते आहे ते सपोर्ट केल्यामुळे मुलांचा जरा धीर वाढत जातो आणि त्यामुळे काय येणारे फ्युचर आणि प्लॅन सांगितल्यामुळे त्यांना अजून ध्येय निर्माण होते त्यामध्ये आणि त्यांचं टार्गेट त्यामुळे ते अचीव करू शकतात। नक्कीच एकंदरीत बघायला गेलं आज 10वीचा निकाल लागतोय, त्याचमुळे आज सगळे विद्यार्थ्यांचं अभिनंदन करण्यासाठी शिक्षक असतील, पालक असतील या ठिकाणी जमलेले आहेत। विद्यार्थ्यांचा राज्यात 92% निकाल लागलेला आहे, मुलींचा 94% तर मुलांचा 90% आणि यंदाही दरवर्षीप्रमाणेच मुलींनीच बाजी मारल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। शिवानी लगडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे।